काय काय करताय? घाबरलो का ग मी? घाबरण्यासाठी तसं केलंय. का ग? बरं आज मला उपास आहे, उपास तापासाची केळीच रे ना खायला. आज उपास आहे, उपासासाठी केळी आणायचे तुला खायला? आणा की. बर ठीक आहे, आणतो. पण तुला तरी एक माहिती आहे, काय हो? दरवेळेस मी तुला प्रश्न विचारत असतो. आणूच नका, राहून द्या. बरं ऐक ना, पुढचं तरी ऐक क्या ग. काय ह्या वेळेस ना तुला प्रश्नच विचारणार नाही मी. खरं काय? मग डायरेक्ट केळी घेऊन येणार तुला खायला. कसं आहे, उपास धरलाय ना तो. हम्म. इथं मजाक नाही ना चालणार. हा तुला खास केळीच खायला घेऊन येतो मी. चालतंय, या घेऊन. ओके. इतके चिंतेत ना, लगेच काय ना काय कारण सांगत येते की संपले, आता मग पैसे सुट्टे नव्हते, 1000 कारण सांगत येतील हात हलवत. हे बघ केळी, तुझ्यासाठी केळी आणली. अयो नाद करतेच काय माझा? अहो झेपा ना की, अहो झेपत नाही मला एवढं की. काय परत नाद? नाही 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 नाही, अजिबात नाही करणार. मला तर वाटलं खोटं खोटंच म्हणताय अहो तुम्ही. अगं खोट बोलत नसतो मी. मला काय वाटलं माहिती का, आता लगेच म्हणलं काय ना काय कारण सांगत येताल तुम्ही. कारण असतात का माझ्याकडे? अयो उचला नसतं जाऊ. अगं नाद करतेच काय माझा? करशील काय परत नाद? नाही नाही नाही, अंधर खा उपासाची केळी. अहो मला काय वाटलं माहिती का, तुम्ही जाताना लगेच म्हणत येतात अगं पैसे सुट्टे नव्हते, अगं केळी संपलेले दुकानातले, काय बी सांगत येतात असं वाटलेलं. पण तुम्ही तर लय भारी डायरेक्ट घडच घेऊन आलात की माझ्यासाठी. बदललोय मी तुझ्यासाठी आता. खरंच ना? आणि मग बरं झालं बाय. करशील काय परत नाद? नाही नाही. या मित्रांनो केळी खायला. हे बघा केळी. या डायरेक्ट आका घडच खा. हा खा का बरबी.